मी वेदिका, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बालनिकेतनमध्ये आपल्या जे उन्हाळी शिबिराच्या आजच्या सत्रात मी आपलं मनापासून स्वागत करते. माई नेहमी म्हणायच्या, संकटांवर पाय देऊन उभे राहा, एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग दाखवेल. आजचे आपले मार्गदर्शक रोज अनेक संकटांशी सामना करणारे आहेत. मी सीमाताईंना विनंती करते की त्यांनी हडपसर अग्निशामक केंद्र पुणे येथील स्टेशन डेप्युटी ऑफिसर माननीय श्री प्रमोद सोनावणे सर आणि त्यांचे सहकारी अजिंक्य खाडे सर यांचं स्वागत करावं. नमस्कार. जसं वेदिकाताई आता म्हणाल्या की माई जसं सांगायचं की संकटांवर पाय देऊन उभं राहा, म्हणजे संकटच तुम्हाला तुमचा मार्ग दाखवतील. तर आजचे आपले जे मार्गदर्शक आहेत प्रदीप सोनावणे सर, हे स्टेशन डेप्युटी ऑफिसर आहेत, हडपसर अग्निशामक केंद्र येथून आलेले आहेत. हे लोक खरंच सुपर हिरो आहेत आणि आपल्याला याची कल्पनाही येत नाही की हे लोक किती जीवांना वाचवतात. कारण ह्या गोष्टी खूप पुढे येत नाहीत. म्हणजे कुठे आग लागली, कुठे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, कोणी पाण्यामध्ये पडलं, तर त्यावेळी काय परिस्थिती होत असेल आणि कसं अनेक जीव हे लोक वाचवतात. म्हणजे खरंच यांच्या कामाला हॅट्स ऑफ आहे. म्हणजे जिथं आपण जायचा विचारही करू शकत नाही, तिथं ते जाऊन लोकांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचा जीव वाचवतात. तर खरंच ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर खूप वेळ मी घेत नाही. म्हणजे रिअल हिरो, सुपर हिरो, आपण जे तुम्ही साऊथचे मूवीज बघता ते काय फक्त पिक्चरमध्येच असतं, पण खरंच कोण काम करतात तर हे असे दादा लोक असतात. तर आपल्याला सोनावणे साहेब आज त्यांचे अनुभव हे तर शेअर करतीलच. आणि असं एखादं काही संकट आलं, अशी काही आपत्ती आली, तर आपण कशा पद्धतीनं थोडंसं त्याच्यावरती म्हणजे सुरुवात, जसं आपण प्रथमोपचार म्हणतो, कोणी एखादं पडलं, काही हातापायाला लागलं तर डॉक्टरांकडे जायच्या आधी काय करायचं, त्याला प्रथमोपचार म्हणतात. तसं एखादी काही अशी घटना घडली तर तिथे मोठी मदत येण्याआधी आपण काय काय करू शकतो आपल्या परीनं, तर अशा गोष्टींवरती ते आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहेत. तर मी प्रमोद सर सोनावणे त्यांना विनंती करते की ह्या सगळ्या आत्ता सत्राची सूत्र त्यांनी हाती घ्यावी. आणि सॉरी दादा, तुमचं खूप खूप स्वागत माई परिवारामध्ये. सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन शिक्षण संस्था याच्यातर्फे सन्मती बालनिकेतन हे आपलं मुलांसाठी आपण काम करत असतो. आपल्याकडे आता एकूण 45 मुलं आहेत. काही मुलं गावाला पण गेली आहेत, ज्यांचे कोणी नातेवाईक आहेत किंवा सुट्ट्या लागल्या जातात त्यांना. जी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांतर्फे आणि आमच्या सगळ्या स्टाफतर्फे आणि ममताताईंच्या वतीनं तुमच्या संस्थेमध्ये आणि माई परिवारामध्ये खूप खूप स्वागत. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही अग्निशामक दलाला बोलवलं. आणि एक वेगळा अनुभव होता मला माझ्या आयुष्यातला. कारण आम्ही बऱ्याच बिल्डिंगमध्ये जातो, जे कमर्शियल कॉम्प्लेक्स असतात त्यामध्ये जातो. हा माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातला पहिला अनुभव आहे. आम्ही स्कूलमध्ये जातो, परंतु अशा संस्थेत येऊन लेक्चर द्यायचा हा माझा पहिला अनुभव आहे. मला स्वतःला गैरवरल्यागत झालं आहे. मला स्वतःला एवढं फील झालं की मी इथे काम करत असताना मी कधीच या संस्थेला भेट दिली नाही. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की आपण समाजाच्यापासून लांब आहे असं मला वाटतं. थँक्यू मॅडम, तुमच्या या सगळ्या कौतुकाबद्दल, तुमच्या प्रेमाबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. अग्निशामक दलाचं जे काम आहे ते वेगळं काम आहे. अग्निशामक दल आपल्याला कधी दिसतं आहे की आपण ज्यावेळी रस्त्याने जात असतो त्यावेळी घंटा वाजवणारा एखादं लाल गाडी स्पीडने जात असतं आणि ही गाडी कुठं जात असेल आपल्या मनात उत्सुकता असते की अरे ही गाडी कुठे जात असेल. तर फायर ब्रिगेडचं जे काम आहे ते जिथे सर्वसामान्य माणूस काम करू शकत नाही
तिथून पुढे चालू होतं. एखाद्या घरात सपोज छोटी आग लागली आणि आग लागल्यानंतर तो जर पाण्याची बादली किंवा साह्याने जर ती आग विझू शकला तर तो फायर ब्रिगेडला बोलवणार नाही. किंवा एखाद्या केबलला आग लागली तर केबलला समजा त्याला ती केबलची आग विझवायची आहे, त्याच्या घरात एखादा एक्सटिंग्विशर आहे, आग विझवण्याचं यंत्र आहे, त्यांनी ते मारलं आणि विझवली तर तो फायर ब्रिगेडला बोलवणार नाही. फायर ब्रिगेड कुठली कामं करत असेल काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बोलायचं आहे काय नाही, हे आपलं गिव्ह अँड टेक असं सेशन असणार आहे. मी या पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला माझे एक्सपिरियन्स शेअर करतो. त्यानंतर मग एक फायर गाडी बोलवून फायर गाडीमध्ये काय कुठल्या गोष्टी असतात, ते फायर ब्रिगेडमधले कुठल्या नोझल्स असतात, त्या सगळ्या तुम्हाला मी दाखवतो. तुमचे प्रश्न ऑलवेज वेलकम आहे. छोटे मोठे लँग्वेज बॅरियर असे कसं कसलंही हे न ठेवता तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. ओके, कळते सगळ्यांना? तर फायर ब्रिगेड कुठलं काम करतं काय? हां, गो हेड. व्हेरी गुड. एखाद्याची जर कंपनी जळाली तर त्या कंपनीत लागलेली आग विझवायचं काम फायर ब्रिगेड करतं. अजून? हां, क्या बात आहे, व्हेरी गुड. कुणाच्या घरात जर आग लागली तर त्या घरातल्या आग विझवण्याचं काम फायर ब्रिगेड करतं. हां, बिल्डिंगमध्ये आग लागली तर व्हेरी गुड. महावितरण कुठे इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे त्याच्या ट्रान्सफॉर्मरला जर आग लागली तर ते विझवण्याचं काम फायर ब्रिगेड करतं. अजून काय करतं? फायर ब्रिगेड आग विझवायचं काम तर करतंच, परंतु एखादा लहान मुलगा एखाद्या घरात अडकला तर त्या घराचा दरवाजा उघडायचं काम फायर ब्रिगेड करतं. एखाद्याच्या घरात जर साप आला तर त्या सापाला पकडायचं काम फायर ब्रिगेड करतं. एखाद्याचा आतामध्ये कात्रज, तुम्ही वाचला असेल पेपरमध्ये की कात्रज उद्यानामध्ये त्या बिबट्याचा जो दरवाजा होता तो दरवाजा उघडाच राहिला. बिबट्याला वाटलं बरं झालं मला फिरायला सोडल्या वाटतं, याने दरवाजा ओपन ठेवला. तो बिचारा बाहेर आला आणि तो सगळ्या एरियामध्ये कात्रज एरियामध्ये फिरायला लागला. तर त्या बिबट्याला पकडायचं कामही फायर ब्रिगेडने केलं. कारण फर्स्ट रिस्पॉन्डंट जो आहे तो फर्स्ट रिस्पॉन्डंट फायर ब्रिगेड आहे. पोलिसांना जर तुम्ही फोन केला तर ते पोलिसही काय करतात, पहिलं फायर ब्रिगेड लागतात की अरे असा साप आला आहे. किंवा या एरियामध्ये सगळ्यात जास्त जर कॉल्स आम्हाला कशाचे असतील तर नदीमध्ये किंवा कॅनलमध्ये एखाद्या माणसाने उडी मारली किंवा एखादा पडला तर त्या माणसाला काढायचं कामही फायर ब्रिगेड करतं. किंवा सोलापूर रोडने एखादी गाडी चालली आहे, तिचा ॲक्सिडेंट झाला, लोक अडकली आहेत, त्या लोकांना काढायचं कामही फायर ब्रिगेड करतं. फायर ब्रिगेडला असं म्हणता येत नाही की हे माझं काम नाही. ज्या घरात मी राहतो आहे तिथनं बाबा मला अशी गोष्ट असली पाहिजे की मी पटकन बाहेर जाऊ शकेल, मी बाहेर जाऊन सुरक्षित एरियामध्ये जाऊ शकेल. कुठलीही बिल्डिंग ही 3 मिनटामध्ये इव्हॅक्युएट केली पाहिजे. का 3 मिनटामध्ये? का 3 मिनटामध्ये? आणि जगात चूक आणि बरोबर असं काय नसतं. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोला, आपण त्याच्यावर डिस्कस करूया. 3 मिनटंच का असतं? 3 मिनटाचं का असेल? क्या बात आहे, व्हेरी गुड, एक नंबर, बरोबर. अजून कोण आहे? अजून थोडंसं जरा उत्तराच्या जवळ. यस, हां, आग पसरायला. आणि असं आहे की ज्यावेळी आग लागते त्यावेळी मोठ्या प्रमाणावर, या मुलाने सांगितलं एकदम बरोबर सांगितलं की ज्यावेळी आग लागते त्यावेळी मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो. आणि धूर निर्माण झाल्यानंतर त्या जागेत असणारा जो ऑक्सिजन आहे तो बाजूला सारला जातो, बाजूला सारतो. त्याच्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण बिल्डिंग इव्हॅक्युएट करणं महत्त्वाचं आहे. पूर्ण बिल्डिंगमधनं लोक खाली घेणं महत्त्वाचं आहे. एक आहे ना, एक उदाहरण आहे ते तुमच्याशी शेअर करतो की अमेरिकेमध्ये 9/11 झालं. 9/11 टी व्हीवर पहा. तुम्ही खूप छोटे आहे तुम्ही, पण ते BBC ने यावर 1 तासाचं एक क्लिप बनवलं आहे की ते कसं आग लागलं, काय झालं. तर 2 बिल्डिंग होत्या, त्या बिल्डिंगांना एक विमान जाऊन धडकलं, 2 विमान धडकली. त्यातलं पहिलं एक धडकलं, त्यानंतर त्या बिल्डिंगला आग लागली. आग लागल्यानंतर त्या बिल्डिंगमधली जेवढी लोकं होती त्या 1 तासामध्ये जेवढी लोकं खाली आली तेवढी खाली आली, ते सगळी वाचली.
या आगीमध्ये फक्त 2200 लोक मृत्युमुखी पडले. त्यातले 450 जे लोक होते ती फायर फायटर होते, अमेरिकन फायर फायटर. आग लागल्यानंतर पूर्ण बिल्डिंगला आग लागली. त्याचे जे पिलर होते, त्याचे जे RCC स्ट्रक्चर होतं ते तुटायला आणि स्टील वितळायला सुरुवात झाली. ते पूर्णपणे वितळलं आणि त्यानंतर ती बिल्डिंग कोलॅप्स झाली. BBCने यावर पूर्ण 1 तासाची डॉक्युमेंटरी बनवली. इंटरेस्टिंग म्हणून तुम्ही सगळ्यांनी पहा ती खूप सुंदर आहे. तर तुमच्याकडे प्रोव्हिजन असेल तर ती दाखवा मुलांना. तर आग लागल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या कन्सेप्ट अशा असतात की बिल्डिंग कॅनॉट कोलॅप्स, म्हणजे बिल्डिंग पडणार नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं. परंतु आग लागल्यानंतर तिथलं टेम्परेचर वाढल्यानंतर ती बिल्डिंग पडू शकते. त्याच्यामुळे कुठे बी आग लागली तर मुलांनी काय केलं पाहिजे, तर त्या जागेतून बाहेर येऊन जिन्याच्या साहाय्यानं खाली येऊन ओपन जागेमध्ये येऊन उभं राहिलं पाहिजे. जेवढे आग लागते तेवढे मोठ्या प्रमाणावर पॅनिक सिच्युएशन होते. पॅनिक म्हणजे घाबरल्याचं वातावरण होतं आणि घाबरल्याचं वातावरण झाल्यामुळे सगळीकडे आरडाओरडा केला जातो, लोक पळायला लागतात. त्यामुळे आग लागल्यानंतर कधी पळायचं नाही, जिन्याने सावकाश खाली येऊन उभं राहायचं आहे. बिल्डिंगच्या जवळ उभं राहायचं नाही, कारण आजकालच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांना फॅकॅट लावलेलं असतं. आपण डिझास्टरमध्ये काय केलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. जपानमध्ये प्रत्येक 15 दिवसाला ते इव्हॅक्युएशन ड्रिल करतात. हा तिथं अर्थक्वेक जास्त होतो आहे, त्याच्यामुळे ते लोक बाहेर येण्याचा त्यांना मार्ग माहीत असावा. परंतु ते पॅनिक होत नाही. आपल्याला काय आहे की आपल्याकडे जर असं काही सिच्युएशन झालं तर आपण मोठ्या प्रमाणावर पॅनिक होतो आणि पॅनिक झाल्यामुळे आपल्या इथं सगळ्यात जास्त लोक मृत्युमुखी पडतात. अजून एक उदाहरण आहे, ते तुमच्याशी शेअर करतो की इथून जवळच मांढरदेवी म्हणून एक देवस्थान आहे. वाईमध्ये एक मांढरदेवी म्हणून एक देवस्थान आहे. त्या देवस्थानाच्या तिथे काही लोकांनी, काही चुकीच्या लोकांनी एका छोट्याशा दुकानाला आग लावली. जर ती आग बघितली असती लोकांनी तर त्या आगीमुळे एकही माणूस मेला नसता. परंतु ती आग ओरडून आणि त्याच्यात भगदड होऊन त्याच्यात 400पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. लहान लहान मुलं, बायका, खाली पडलेले त्यांना तुडवून पळत होती. जर शांतपणे त्यांनी बघितलं असतं की किती मोठी आग लागली, ते एका छोट्याशा दुकानाला आग लागली होती आणि त्या आगीमध्ये एकही माणूस मेला नव्हता. परंतु त्यानंतरची जी भागदड झाली, त्यानंतरची ज्या गोष्टी झाल्या, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे सिच्युएशन कुठली आहे, काय झालं आहे, याचं प्रत्यक्ष डोळ्याने पाहूनच निर्णय घेणं महत्त्वाचं असतं की बाबा काय जळतं आहे. एखादं छोटीशी गोष्ट जर जळत असेल आणि जर सगळेच लोक पळायला लागले तर त्या जिन्यामध्ये एवढी गर्दी होती की जिन्यामधनं खाली जायला रस्ता नव्हतो आहे. त्याच्यामुळे डिझास्टरमध्ये काम करत असताना डोकं शांत ठेवून काम करणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुमचा जीव तुम्ही वाचवला पाहिजे. कुठे असा तुम्ही तुमचं जीवाचा सेफ्टी ठेवून प्रत्येक काम केलं पाहिजे. आग काय आहे? आग एक रासायनिक प्रक्रिया आहे. जाणारा पदार्थ, उष्णता आणि हीट या 3 संयुगांचं मिश्रण म्हणजे आग. वातावरणामध्ये किती टक्के ऑक्सिजन आहे? केवढे? 4थीला कोण आहे? 4थीला 4th क्लासला कोण आहे? बाकीचे सगळे 4th क्लासपासून पुढे गेलेले आहेत ना. किती टक्के ऑक्सिजन इन द एअर? 21% ऑक्सिजन वातावरणामध्ये. परंतु आग लागण्याकरता 16% ऑक्सिजनची गरज आहे. 16%पेक्षा जर कमी ऑक्सिजन असेल तर आग लागणार नाही. 16%पेक्षा जास्त ऑक्सिजन जर असेल तरच आग लागते. अजून काय असेल रिझन? पाणी असं माध्यम आहे की ते पाणी जर तुम्ही एखाद्या आगीवर मारलं तर त्या आगीची असणारी उष्णता ते ऑब्झर्व करतं आणि किती सेंटीग्रेडला पाण्याचं बाष्पात रूपांतर होतं? पाण्याचं बाष्पात रूपांतर कधी होतं? वाफेत रूपांतर कितीला होतं? 100 सेंटीग्रेड टेम्परेचरला पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होतं. म्हणजे हा टेबल जर जळत आहे त्याच्याजवळ मी पाणी मारलं तर ते 100 सेंटीग्रेड टेम्परेचरपर्यंत जर आग गेलेली असेल तर ते ॲटोमॅटिकली त्या पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर करणार आणि बाष्पात रूपांतर झाल्यानंतर ते जे बाष्प आहे ते त्या आगीभोवती पसरणार आणि त्या आगीला ऑक्सिजन मिळणार नाही आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळं ती आग विझणार. तर
ते बाष्पात रूपांतर होतं 100 सेंटीग्रेड टेम्परेचरला आणि त्या आगीच्या भोवती असणारा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन त्या आगीला मिळून देत नाही आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ती आग विझते. त्यासाठी आपण पाण्याचा वापर करून ती आग विझवते. तिसरी जी पद्धत आहे ती आहे स्मूदरिंग मेथड, म्हणजे आगीला मिळणारा जो ऑक्सिजन आहे तो कट करून. आपण शाळेत असताना शाळेत एक प्रयोग केला आहे की एक मेणबत्ती पेटवून त्या मेणबत्तीवर काचेचा ग्लास उघडा टाकला. काय होतं काचेचा ग्लास टाकल्यानंतर? का विझते? कारण जी आग आहे जी मेणबत्ती आहे त्या मेणबत्तीला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ती आग विझते. हीच मेथड अग्निशामक दल आग विझवताना वेळोवेळी करत असतं. या 3 पद्धती व्यतिरिक्त जगामध्ये 4थी पद्धत उपलब्ध नाही. या 3 पद्धतीने आगी विझवल्या जातात. ओके, आता आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ फायर, की आगीचे प्रकार. का प्रकार केले जातील आगीचे? ऑइल, पेंट, वॅक्स, सॉल्वंट या ज्या गोष्टी आहेत त्या बीमध्ये येतात. या बी टाईपच्या फायरवर तुम्ही पाणी मारू शकत नाही. तुम्ही जर पाणी मारलं तर काय होईल? अजून वाढेल. अजून काय होईल? हां, अजून आग लागेल. अजून काय होईल? पाण्याची डेन्सिटी ही ऑइल पेंटपेक्षा कमी असल्याने पाणी ऑइलवरती राहील. ह्याची जे डेन्सिटी जास्त असल्याने पाणी खाली राहील आणि ऑइल पेंट यांची डेन्सिटी कमी असल्याने ते वरती राहील, पाणी खाली राहील आणि जाणारं ऑइल पेंट असंच पुढे राहील आणि त्यामुळे ती आग पूर्ण एरियामध्ये पसरेल. तुम्ही जर कधी कुठल्या बी ऑइल, पेंट, वॅक्स, सॉल्वंट यांना आग लागली आणि त्याच्यावर पाणी मारलं तर पाण्याची डेन्सिटी जास्त असल्याने तो खाली जाईल आणि ऑइल पेंट हे वरती राहील आणि ते जाणारं जे ऑइल पेंट आहे ते त्या पाण्याबरोबरच पुढे जाईल जळत आणि जिथे जिथे जाईल तिथे ते जाळेल. त्याच्यामुळे ऑइल, पेंट, वॅक्स, सॉल्वंट या गोष्टींना जर आग लागली तर त्यावर पाणी मारायचं नाही. ओके, तिसरी जी गोष्ट आहे त्याला सगळे गॅसेस, LPG, CNG हे जे गॅसेस आहेत ते सगळे सीमध्ये येतात. याच्यावर समजा गॅस लीक झाला, जसा ब्लास्ट झाला तर त्याच्यावर तुम्ही पाणी मारू शकता. तिसरं जे आहे ते सगळे मेटल्स, ॲल्युमिनियम, सोडिनियम, थेरिनियम हे जे मेटल्स आहेत ते सगळे डीमध्ये येतात. या 4 प्रकारचे ज्या आगींचे टाईप्स केलेले आहेत आणि त्या टाईप्सप्रमाणे आग विझवायची माध्यमं केलेली आहेत. की बाबा ए टाईपचा जर कॉल असेल तर त्या ए टाईपच्या कॉलवर आपण पाणी मारू शकतो. बी टाईपचा जो कॉल असेल तर त्यावर पाणी मारायचं नाही. तर काय मारायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतो. ओके, आग म्हणजे काय, दुसरं पाहिलं 3 पद्धतीने आगी कशा विझवायच्या, तिसरं पाहिलं की आगीचे प्रकार, टाईप्स ऑफ फायर. आता आपण पाहणार आहोत की आग विझण्याची माध्यमं, कुठली कुठली माध्यमं वापरून आपण आग विझू शकतो. पहिलं जे कुठली कुठली माध्यमं आग विझवण्याकरता वापरली जातात? हां, गोएट. वेळ गुड. वाळू. अजून पाणी. व्हेरी गुड. अजून हां, गोएट. फायर एक्सटिंग्विशर्स. व्हेरी गुड. हां, तेच आहे. ओके, व्हेरी गुड. एक आहे ना, यामध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे हाताने उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाण्याचे माध्यम आणि दुसरे येतात फिक्स फायर सिस्टीम. अशा 2 पद्धतीच्या माध्यमांद्वारे आपण आग विझू शकतो. पहिले जे एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाण्याचे माध्यमं जे आहेत त्यात आहे सँड बकेट्स, वॉटर बकेट्स, वाळूच्या बादल्या, पाण्याच्या बादल्या, या आपण आग विझवण्याकरता वापरू शकतो. त्यानंतर त्या आपल्या मित्रांना सांगितलं की एक्सटिंग्विशरचाही वापर आपण आग विझवण्याकरता करू शकतो. एक्सटिंग्विशरचं जे डेफिनेशन आहे ते असं आहे की लहान स्वरूपाच्या आगी विझवण्याकरता एका जागेवरून दुसऱ्या जागी सहजगत्या घेऊन जाण्याचं माध्यम म्हणजे एक्सटिंग्विशर. स्मॉल टाईप्स ऑफ फायर. जेवढी छोटी आग असेल त्यावेळीच ते एक्सटिंग्विशर वापरायचं. जेवढे आगीचं स्वरूप मोठं असेल त्यावेळी ते एक्सटिंग्विशर वापरायचे नाही. त्यानंतर पुढे काय आहे, फिक्स फायर सिस्टीम. ज्या मोठ्या मोठ्या हायराईज बिल्डिंग येतात त्या बिल्डिंगला फिक्स फायर सिस्टीम लावलेलं असतं, ज्याच्यामध्ये येतात वेट रायझर, ड्राय रायझर म्हणजे पाण्याने भरलेले पाईप आणि हवेने भरलेले पाईप. त्यानंतर येतात हायड्रंट्स, स्प्रिंकलर्स, डिटेक्टर्स काय काम करतात की सपोज एखाद्या रूममध्ये आग लागलं तर त्यावेळी ज्यावेळी सगळ्यात पहिलं जे धूर निर्माण होतो त्या डिटेक्टरने तो धूर कॅप्चर केला जातो आणि कॅप्चर केलेला धूरची सूचना तुम्हाला ॲटोमॅटिकली दिली जाते. फायरमध्ये
खूप वेगवेगळे इक्विपमेंट्स रोज येतात मार्केटमध्ये. खूप याच्यात संशोधन केलं जातं आणि त्या संशोधनाप्रमाणे नवीन नवीन इक्विपमेंट आले जातात की ते डिटेक्टर पहिलं तुम्हाला सांगतं की बाबा या रूममध्ये आग लागली आहे. आणि आग लागल्यानंतर काही डिटेक्टरच्या बाजूला स्प्रिंकलर सिस्टीम लावलेले असते, जे काय करतं की आग लागल्यानंतर ते स्प्रिंकलर फुटतं आणि त्याची एक चादर, त्याची पाण्याची एक अंब्रेला तयार होते आणि ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी ती पसरलं जातं ते पाणी आणि ती आग विझवते. फायर फायटिंगचं जे फिक्स फायर सिस्टीमची जी सिस्टीम आहे ती 59 सेंटीग्रेडला इन्स्टॉल केलेली असते की जर या रूमचं टेम्परेचर 59पर्यंत गेलं तर ॲटोमॅटिकली इथला डिटेक्टर चालू होणार, इथला स्प्रिंकलर चालू होणार आणि ती आग विझवणार. ओके, अशा 2 पद्धतीचे सिस्टीम्स यामध्ये असतात. एक्स्टिंग्विशरचे बी 4 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो वॉटर टाईप CO2 एक्स्टिंग्विशर, दुसरा जो आहे तो फोम टाईप एक्स्टिंग्विशर. त्या फोम टाईपमध्ये बी 2 प्रकार येतात, एक आहे तो केमिकल टाईप आणि दुसरा आहे तो मेकॅनिकल टाईप. ज्यावेळी ऑइल, पेंट, वॅक्स, सॉल्वंट या गोष्टींना आगी लागतात त्यावेळी या फोम टाईप एक्स्टिंग्विशरचा वापर त्यावर करायचा. कम्प्युटर, सर्व्हर रूम यांना आगी लागतात त्यावेळी हा एक्स्टिंग्विशर त्यावर आपण मारू शकतो. असे एक्स्टिंग्विशरचे 4 प्रकार आहेत. फिक्स फायर सिस्टीम आहे. ज्यावेळी बी आग लागेल, कुठेही आग लागेल, लिफ्टचा वापर करायचा नाही. लिफ्टचा वापर करायचा नाही. तर आपण जी स्टेअरकेस आहे त्या स्टेअरकेसच्या सहाय्याने ग्राउंडकडे जायचं, ग्राउंड लेवलला जायचं. ग्राउंड लेवलला जाऊन ओपन एअरमध्ये उभं राहायचं. ही पद्धत तुम्ही वापरू शकता. दुसरं जे आहे की ज्यावेळी बी माझ्या कपड्यांना स्वतःची आग लागेल तर माझे कपडे विझवण्याकरता मी ग्राउंडवर रोल झालं पाहिजे, ज्याने काय होईल की माझे कपडे विझतील. सपोज एखाद्या माणसाचे समोरचे जे कपडे जातात तर त्या माणसाला आपण ब्लँकेट, चादर, कुठली सतरंजी याच्या साहाय्यानं त्याला ग्राउंड केलं पाहिजे, त्याला गुंडाळलं पाहिजे आणि ती आग विझवली पाहिजे. कधीही जाणाऱ्या माणसाच्या समोरून जाऊन त्याला गुंडाळायचा प्रयत्न करायचा नाही, कारण ज्यावेळी आग लागते त्यावेळी त्या माणसाला वेदना खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्याच्यामुळे त्याला कधीही गुंडाळताना पाठीमागून जाऊन त्याला गुंडाळायचं, ज्याच्यामुळे तो तुम्हाला पकडणार नाही आणि त्याची आगीची झळ तुम्हाला लागणार नाही. असं सांगितलं जातं प्रथमोपचारामध्ये हा प्रश्न जरूर विचारा की जर 20% जर कमी बर्निंग असेल, छोटं बर्निंग असेल, एखादा फक्त हात एखाद्या माणसाचा जळाला आहे तर त्यावर तुम्ही पाणी मारू शकता. परंतु 20% जर जास्त बर्निंग असेल तर त्यावर पाणी मारायचं नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर जो माझा हात आहे तो 8%, हा दुसरा हात जो आहे तो 8%, पाय जे आहेत ते 8 आणि 8 16%, चेस्टचे 2-4 भाग म्हणजे पाठीमागे 2 आणि पुढे 2 म्हणजे हे 16-16 32 असे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. माझा समजा चेस्ट पूर्णपणे भाजला आहे, जळाला आहे, तर त्यावर पाणी मारायचं नाही. माझा सपोज एखादा हात थोडासा जळाला आहे तर त्यावर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा, नाहीतर मग आपण पुढे डेमोकडे जाऊया. यू आस्क द क्वेश्चन्स. काय प्रश्न असतील ते विचारा. क्या बात आहे, व्हेरी गुड. खूप चांगला प्रश्न आहे की हा एखादा रूम आहे ज्याच्यामध्ये आग लागली आहे. आग लागल्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणावर आहे ना ऑक्सिजन त्या भागातला कट केला जातो आणि त्या भागामध्ये कार्बन डायऑक्साईड पसरलं जातं. तुम्हाला बाहेर यायला मार्ग मिळत नाही तर तुम्ही ग्राउंडला झोपून रोल करत करत बाहेर आलं पाहिजे, कारण जो ऑक्सिजन आहे तो ग्राउंड लेवलला पसरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ग्राउंड लेवलने बाहेर आला तर तुम्हाला थोडा ऑक्सिजन मिळून तुमचा जीव वाचू शकतो. तुम्ही जर पळत बाहेर यायचा प्रयत्न केला तर तुम्ही मध्ये येऊनच पडणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ग्राउंडच्या लेवललाच बाहेर आलं पाहिजे. हां, व्हेरी गुड, गुड. एक नंबर प्रश्न आहे हा. हे दोन्ही प्रश्न एकदम बेस्ट आहेत. एक क्रिकेटर होता, एक क्रिकेटर, ते तुम्ही पाहिलं असेल 2 महिन्यापूर्वीची घटना आहे की एक क्रिकेटर होता, तो मला वाटतं पंजाबवरून दिल्लीला येत होता का राजस्थानवरून दिल्लीला कुठेतरी येत होता. तर त्याच्या कारला आग लागलं. त्याच्या कारला आग लागल्यानंतर त्या ज्या केबल्स होत्या त्या केबल्स पूर्णपणे जळाल्या, त्याला बाहेर येता येत नव्हतं. त्याची मर्सिडीज का कुठली तरी एकदम टॉप क्लासची कार होती, म्हणजे मारुती बिरुती आपण समजू शकतो, पण त्याची एकदम चांगली कार होती, चांगल्या कंपनीची कार होती, मोठ्या प्राईजची कार होती. परंतु त्या कारच्या केबल जळाल्या आणि तो त्या आतमध्ये अडकला. जाणाऱ्या माणसाने बघितलं की कुठला तरी माणूस अडकला आहे, त्याने पुढची काच तोडली आणि त्याला बाहेर काढला.
तर कधी ज्याच्याकडे बी कार आहे, जो घ्यायच्या इच्छुक आहे त्याच्यासाठी आहे सगळं, की एखाद्या कारला आग लागली आणि थोडा दूर येत असेल तर ती कार रस्त्याच्या कडेला घेऊन खिडक्या म्हणजे दरवाजा उघडून आपण बाहेर यायचं. तिथून बाहेर पडा. CNG आणि ज्या इलेक्ट्रिकल कार आलेल्या आहेत त्यांच्या सीटाच्या खाली एक्सटिंग्विशर ठेवलेला आहे. DCP टाईप एक्सटिंग्विशर त्याच्या सीटाच्या खाली ठेवलेला आहे. तो एक्सटिंग्विशर घेऊन तुम्ही तो इथे आग विझू शकता. परंतु स्वतःचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही कारमध्ये जर धूर थोडा जरी येत असेल तर त्या कारमधनं बाहेर आलं पाहिजे. अजून एक उदाहरण आहे, खूप सुंदर असं उदाहरण आहे की एका बसला आग लागली नाशिकमध्ये. तर एका लहान मुलाने पाठीमागची काच फोडली आणि त्या बऱ्याचशा लोकांना त्यांनी बाहेर काढलं. गेल्या आठवड्यातलीच गोष्ट आहे की नागपूरला जाणारी एक बस होती, त्या बसला आग लागली. तर ते एका छोट्या मुलाने ते पाठीमागची काच फोडून त्या प्रवाशांना बाहेर काढलं. त्याच्यामुळे आग लागली आहे, सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती इव्हॅक्युएशन करणं. पाठीमागच्या साईडच्या काचा ह्या फोडून बाहेर येण्यासाठी त्या मुलाने प्रयत्न केला आणि त्या बऱ्याचशा लोकांना त्याने वाचवलं. क्या बात, व्हेरी गुड मॅम, व्हेरी गुड. वन वे जे आहेत ते आपल्याकडे लागणारे वन वे हे छोटे वन वे आहेत, पण तुम्ही जर आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये लागणारे जे वन वे आहेत ते भयानक वन वे असतात. ते कमीत कमी 6-6, 7-7 महिने चालू असतात. ते हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं विझवतात. उन्हाळ्यामध्ये काय होतं की टेम्परेचर वाढलेलं असतं आणि वाढल्यानंतर जे गवत असतं त्या गवताला आग लागते. जर वनवा कुठे पेटला, गावामध्ये वनवा पेटला, तर त्या वनव्या ज्या बाजूला जातो आहे त्या बाजूला कधी उभं राहायचं नाही, कारण त्याचा जो कालावधी असतो तो खूप फास्ट असतो. फास्टमध्ये येतं ते पेटत पेटत गवत, आणि तुम्ही जर तिथं थांबले असाल तर तुम्हालाही ते बर्न करू शकतं. त्याच्यामुळे वनवा लागला आहे त्यापासून दूर उभं राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वनवेच्या दिशेने जाणं महत्त्वाचं नाही आहे. ज्यावेळी वनवा लागतो त्यावेळी आम्ही काय करतो, आम्ही तो वनवा विझवण्याकरता एखाद्या ठिकाणी वनवा लागला तर त्याच्या चारही बाजूला खंदक खंदून तो जो वनवा आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणार नाही याची काळजी घेतो. किंवा बऱ्याचशा ठिकाणी किंवा US मध्ये ज्यावेळी वनवा लागतो त्यावेळी ते 2 जंगलांमध्ये एक रस्ता निर्माण करतात मध्ये, की बाबा हा जो एका भागात लागलेला वनवा आहे तो दुसऱ्या भागात गेला नाही पाहिजे. पण आपल्याकडे एवढे मोठी जंगल्स नसल्यामुळे आपण ती मेथड वापरत नाही. आपण JCBच्या सहाय्यानं ज्या ठिकाणी आग लागली तिथे खड्डा खोदून ही आग तिकडे जाऊ नये याची काळजी घेतो. जे ब्लास्टिंग होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक बर्न होतात आणि त्या बर्निंग झाल्यानंतर खूप कमी लोक त्यातून रिकवर करतात, कारण ते जळत नाही. तो LPG गॅस लीक झाल्यानंतर तो जळत नाही, तो ब्लास्ट करतो आणि ब्लास्ट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बर्न होतं. LPG गॅस लीक झाला याचा जो वास येतो तो मरकॅप्टन या द्रवपदार्थाचा येतो. जर LPG गॅस लीक झाला आहे तर त्या गॅसच्या तिथे एक व्हाईट कॅप असतं, त्याला सेफ्टी कॅप असं म्हटलं जातं. ती सेफ्टी कॅप त्यावर लावून तो उचलून त्याला ओपन एअरमध्ये आणून तुम्ही ठेवू शकता. सेफ जागेत आणून तो उभा करू शकता. त्याच्यामुळे LPG गॅसचे कॉल्स जास्त येतात. ते LPG गॅसची काळजी घेतली पाहिजे. सगळ्या लोकांनी यावर अवेअर केलं पाहिजे की बाबा LPG गॅस लीक झाल्यानंतर तुम्ही काळजी घ्या. लिकेज सिलेंडर आपल्या घरात घेतला नाही पाहिजे. जेही लोक कामाला येतात त्यांनी आपल्या घरी जाऊन सांगायचं की बाबा जर LPG गॅस लिकेज असेल तर तो रात्री रेग्युलेटरमधनंही लिकेज व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे लिकेज गॅस कधी घरामध्ये घेतला नाही पाहिजे. तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही तिथेही विचारू शकता आणि कधीही विचारू शकता, कुठेही विचारू शकता. BSNL आणि ह्याचा त्याला जर आग लागली तर त्याच्या खाली आहे ना एक ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्या खालीच एक एक्सटिंग्विशर ठेवलेला आहे. तर टॉवरला आग लागली तर आपण त्याच्यावर पाणी मारून ती आग विझू शकतो. पाणी मारून ती आग विझवायची, कारण त्याला इलेक्ट्रिकल केबल आहे, वरती फक्त डिश देतात. खाली मेन जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या खाली आहे, त्याच्या बॅटरीज, त्याचा जनसेट तो खाली आहे. त्यामुळं त्या टॉवरला वरती आग न लागता ती खाली आग लागणार आहे. त्याच्यामुळे ती आग विझण्याकरता आपण पाणी मारून ती आग विझू शकतो. ओके, थँक्यू. ओके, देन फायर गाडी आली आहे खाली, आपण त्याचा डेमो बघूया. समोरच्या बिल्डिंगला आग लागली आहे आणि आपल्याला तिथे वीज जाता येत नाही जवळ, तर कुठली नॉझल लावेल या सगळ्या नॉझल्स मी तुम्हाला दाखवणार आहे. ही जी आहे ही नॉझल जेट म्हणजे त्या आगीवर बी काम करेल आणि स्वतःचं संरक्षण करेल, अशा सगळ्या नॉझल्स मी तुम्हाला दाखवणार. ती जी फायर गाडी आहे त्या फायर गाडीमध्ये आपत्ती काळामध्ये वापरणारे सगळे इक्विपमेंट्स लावलेले आहेत.
तर हां 4,500 लिटर पाण्याची कॅपॅसिटी या गाडीमध्ये असतं. त्याच्या पाठीमागे एक सेंट्रिफ्युगल पंप बसवलेला असतो. त्या सेंट्रिफ्युगल पंपाच्या साहाय्यानं ते पाणी बाहेर फेकलं जातं. जे गाडीचं इंजिन आहे त्या इंजिनवरच तो पंप चालतो. ज्यावेळी गाडी चालते त्यावेळी त्याचं रेग्युलेटर आहे ते सरळ चालतं. ज्यावेळी आपण बाहेरचा पंप चालू करतो त्यावेळी ते विरुद्ध दिशेला चालून ते पंप चालवतो. 7 kg प्रेशरने ते पाणी मारतं. 7 kg प्रेशर 21 मीटरपर्यंत तो जातो. पंपाचा ह्यातनं हे ऑन केलं तरच पाणी पंपात येतं. पंपातनं होजला फेकलं जातं आउट. आणि जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर हा वॉल डायरेक्ट बंद करून शिडी हिथनं बंद करायचं. एक लाईन बंद दुसरी लाईन बंद. ही जी आहे ही टर्बोजेट नॉझल आहे की बाबा आगीवर डायरेक्ट पाणी मारणं आणि फायर फायटरचं स्वतःचं संरक्षण करणं अशी दोन्ही कामं ते करत आहे. हा त्याला प्रेशर जास्त असते. पुढे पुढे घ्या पुढे घ्या. राहू दे राहू दे राहू दे सर. सरळ सरळ घेऊ दे पोरं खेळतात का. एखाद्या बेसमेंटमध्ये जर आग लागली आपल्याला जाता येत नाही त्या बेसमेंटमध्ये तर ही जी नॉझल आहे ती त्या पाईपला लावायची. आग जी आहे ती विझेल. दुसरी जी होती ती पिकॉक नॉझल तिला म्हणतात की समोरच्या बिल्डिंगला आग लागली. आग मोठी आहे. आगीच्या ज्वाळा ह्या मोठ्या आहेत त्या आपल्या फायर फायटरच्या अंगावर येऊ शकतात. तर या बिल्डिंगच्या जवळ जाऊन एक पाईप ठेवायचा त्याच्यामुळे त्याचा मोरासारखा पिसारा तयार होईल आणि तो पिसाऱ्यामुळे आपल्याला आगीच्या झळा लागणार नाही. नायलॉन रोप हे मॅट आहे. हां ते जम्पिंग सीट आहे. हां त्या कधी वरती कोण असं अडकलं असेल त्याला खाली सोडतो. जम्पिंग सीटचा उपयोग आम्ही खाली करतो. जम्पिंग सीट पकडतो. एखादं जनावर अडकलं मांजर असेल हां काय असेल त्याला सोडून टाकतो. जम्पिंग सीटमध्ये पकडलं जातं. सेकंड म्हटलं तर ह्या नायलॉनचे रोप आम्हाला खाली उतरता. वरती काय जड वस्तू नायलॉनचं आपली आम्हाला जे वस्तू पाहिजे ते आम्ही वरती घेतो खाली सोडतो. नंतर हा फोमचे कॅन्ड आहेत. या आगीवर त्याचा उपयोग होतो. आगीच्या तेलाची गाडी. सापाला पकडण्याकरता स्नेक स्टिक असतं. ह्या सगळ्या गोष्टी एखादा वाघ बिबट्या सुटला तर त्याला पकडण्याकरता नेट आहे. ते नेट त्याच्यावर टाकायचं. पण ते कसं टाकायचं हे ठरलेलं आहे की कुठं लावायचं काय करायचं. ठीक आहे थँक्यू व्हेरी मच. माईंच्या संस्थेत आज येऊन खूप आनंद होतो आहे की माईंचं एवढं मोठं काम आहे की महाराष्ट्रातल्या खाण्याकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे काम करणाऱ्या माईंच्या संस्थेत येऊन आम्ही मुलांना हे सगळं नॉलेज दिलं. अग्निशामक दलासाठी हा एक वेगळा असा अनुभव होता. हडपसर अग्निशामक दल किंवा पुणे अग्निशामक दल जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी डेमोचं काम करतं. जाऊन लहान मुलांना नागरिकांना कॉलेज स्टुडंटांना आगीसंदर्भात आणि आगीमध्ये असणाऱ्या आपत्तीबाबतची माहिती हे देत असतं. परंतु आजचा जो अनुभव होता तो या सगळ्यापेक्षा वेगळा होता. गेली 24 वर्ष अग्निशामक दलामध्ये काम करत असताना अशा संस्थेमध्ये येऊन जी इतकं चांगलं काम करते इतके मोठं नाव आहे त्या संस्थेमध्ये येऊन या मुलांना ज्यावेळी मी आगीसंदर्भातली जी माहिती दिली मुलांचे जे प्रश्न होते ते खूप उत्कृष्ट असे प्रश्न होते. खूप चांगले असे प्रश्न होते. मुलांनी चांगले प्रश्न विचारले. त्यामुळे आम्हालाही असं वाटलं की या मुलांना वेळोवेळी येऊन हे नॉलेज दिलं पाहिजे. या फायर ब्रिगेड जे आहे त्या फायर ब्रिगेडमध्ये खूप मोठं असं करिअर माणसांना करता येतं मुलांना करता येतं. फायर ब्रिगेडचं जे कॉलेज आहे ते नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर या ठिकाणी तुम्ही फायरमध्ये BE करू शकता. त्याप्रमाणे सब ऑफिसर स्टेशन ऑफिसर डिव्हिजनल फायर ऑफिसर असे वेगवेगळे कोर्सेस करू शकता. शॉर्ट कोर्सेस करू शकता.
त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र शासनाचं राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई येथे आहे, जे 6 महिन्याचं फायरमन कोर्स चालवतं. त्याचबरोबर सब ऑफिसर कोर्स चालवतं. फायरमन कोर्स जो आहे तो 10वी नंतर केला जातो आणि सब ऑफिसर कोर्स जो आहे तो ग्रॅज्युएशननंतर केला जातो. या संस्थेला माझ्या शुभेच्छा आहेत. या संस्थेचं असंच नाव मोठं होत जावं. तुम्ही आम्हाला बोलवलं, या एवढ्या मोठ्या संस्थेच्या परिवाराचा आम्हाला सहभाग करून घेतलं, त्याबद्दल पुणे अग्निशामक दलातर्फे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. बालनिकेतन आणि माई परिवार सगळ्यांतर्फे खूप खूप धन्यवाद तुम्हाला.